सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या पुसेगाव शाखेच्या वतीने चेअरमन तानाजीराव मोहिते, व्हाईस चेअरमन शिवाजी निकम, सरव्यवस्थापक एकनाथ माळी यांच्या संकल्पनेतून व शाखाधिकारी सारिका गुरव यांच्या माध्यमातून पुसेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील हजारो महिलांचा सन्मान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने व जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आला। दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर संजीवनी कदम यांच्यासह सर्व महिलांनी दीप प्रज्वलन केले। त्यानंतर महिला दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्स्ना वाघमारे यांनी केले। डॉक्टर संजीवनी कदम म्हणाल्या की आपण सर्व महिला समाजाच्या जडणघडणीसाठी एकत्र आलो आहोत। सर्व महिलांनी स्त्रीचे प्रभुत्व दाखवले, तसेच सुखकर्ताचे मोठे योगदान असल्याचे देखील मत व्यक्त केले। यावेळी शाखाधिकारी सारिका गुरव, विकास अधिकारी क्लर्क शिल्पा चव्हाण, कोमल जाधव, कॅशियर मोहिनी जाधव, शुभम सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले। आभार सारिका गुरव यांनी मानले। कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा पुसेगाव येथे सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदात जगभरात साजरा केला जातो। आजच्या युगात स्त्री ही शिक्षण, राजकारण, समाजकारण, शेती, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, संगीत, क्रीडा, अंतराळ, चित्रपट, संरक्षण, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे। प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हटलं तरी काही हरकत नाही। आज आपण याच 8 मार्चच्या महिला दिनानिमित्त जिथं आपण शाखेमध्ये महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। सर्वप्रथम नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत, म्हणजे आज सगळ्यांचा सन्मान आहे म्हणून एक छोटंसं गीत तुमच्या पुढे सादर करते। स्वागता मिळे जीवनाला हे धन्यता, स्वरांनी फुलांनी करू स्वागता, मिळे जीवनाला इथे धन्यता, स्वरांचा इथे धुंद मिळा भरे, स्मृतीला पुनी चालल्या सुस्वरे, अशा या स्मृतींनी करू प्रार्थना, मिळे जीवनाला इथे धन्यता, असे आज सद्भाग्य हे लाभले, तुम्ही आज हे छत्र सन्मानिले, नमो भारता नमो देवता, मिळे जीवनाला इथे धन्यता, स्वरांनी फुलांनी कर स्वागता, मिळे जीवनाला इथे धन्यता, मिळे जीवनाला इथे धन्यता। सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज प्रत्येक महिलेचा आजचा हा दिवस आहे, जो आपण साजरा करतोय। प्रत्येक महिलेचा हा सन्मान आहे। तर मी विनंती करते की जे आज आपले प्रमुख पाहुणे आहेत की त्यांनी 2 शब्द महिलांसाठी 2 शब्द आणि स्वतःसाठी हा प्रत्येकाचा सन्मान आहे म्हणून त्यांनी 2 शब्द बोलावे असं मी त्यांना विनंती करते। मी संजीवनी कदम, संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर, डॉक्टर कदम यांची मिसेस पुसेगाव। आज आपण सुखकर्ता पतसंस्थेच्या जागतिक महिला दिन या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहे। जर आता आवाज थोडासा हॉस्पिटलमध्ये असतो तसा काढते, म्हणजे सगळ्यांना मागं आवाज ऐकू जाईल। आज सर्वांना मी प्रथमतः जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देते। थोडेसे मला म्हणजे आज
सारिकानी सकाळी फोन आला, मॅडम आज जागतिक महिला दिन आहे, तुम्ही यायलाच पाहिजे. ठीक आहे, आले. पण सारिकाची जी अरेंजमेंट आहे ती खूपच छान आहे. आज आपल्याकडे दहिवडीच्या ज्योत्स्ना मॅडम आलेत आणि त्यांच्या ज्या मंजूर स्वरामध्ये त्यांनी आपल्याला खूप छानसं असं स्वागत गीत म्हणलं आणि सगळ्या महिलांना एक उत्साहित केलं. खरंच ते गीत ऐकण्यासाठी एक माईक सिस्टीम पाहिजे होती. पण ठीक आहे, मी सारिकाला विनंती करेल की पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस नक्की माईक सिस्टीम ठेव. आणि तिनं तो छोटासा प्रयत्न पण आता लगेच केला, परंतु अर्जंटली काही कोणी दिलेलं नाही. जागतिक महिला दिन हा 8 मार्च पासून सुरू झाला. आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी इथं एकत्र आलो, तेव्हा आपण सर्वजण समाजाच्या जडणघडणासाठी खंबीरपणे एकत्र आलो आणि एकत्र आपण सर्व महिलांनी जे स्त्रीचं जे प्रभुत्व आहे, जसं की आपली जिजाऊ माता, तिनं जे आपले शिवबा घडवले, मी तर पहिल्यांदा म्हणेल की खरंच आज जिजाऊ माता नसत्या तर आपण नसतो. कारण जिजाऊनी एक छानसा असा आपल्यासाठी शिवबा घडवला आणि शिवबामुळे आज आपण येथे आहोत. परंतु शिक्षणाची जी वाटचाल सुरुवात केली ती आपल्या सावित्रीबाई फुले आपल्या कडगुंच्याच आहेत. आपलं एवढं भाग्य मोठं आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सातारा जो प्रमुख आहे की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि खूप छान अशा सगळ्या गोष्टी आपल्या सातारा जिल्ह्याला शिवाजी महाराजांच्या लाभलेल्या आहेत. आणि आपल्याच इथले, आपल्या साताऱ्यातले कडगुंचे जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघं जण आहेत आणि त्यांनी आपला एवढा मोठा म्हणजे जगामध्ये सातारा जिल्ह्याचं आणि कडगुंचं नाव ही केलं, प्रसिद्ध केलं. मी त्यांना माझा मानाचा मुजरा नक्कीच देईल. कारण की आज सावित्रीबाईंना शिक्षण घेताना अंगावर चिखल टाकणे, नंतर त्यांची पुस्तकं फाडणे असे प्रकार त्या काळी होत होते. परंतु ती स्त्री न डरता न डगबगता तिनं जे हुशारीने सर्व केलं आणि शिक्षण क्षेत्रात स्त्रीचं महत्व काय आहे आणि तेव्हापासून शिक्षण क्षेत्रात स्त्री शिरली. आज जर स्त्री शिक्षण क्षेत्रात नसती तर आपण महिला इथं नसतो. कारण आपण चूल आणि मूल एवढीच आपली संज्ञा झाली असते. परंतु आज त्यांच्यामुळे आपण इथं आहोत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी निमित्त जो वरती सावित्रीबाई फुलेंच्या फोटोंचं छानपैकी असं पूजन केलं गेलं, त्यावेळेस मन भारावून आलं की अरे एवढं मोठं काम केलं की किती ना किती त्या स्त्रीचा फोटो लागतो आणि माणूस तिचं पूजन करतो. त्यामुळे आपण पण कधीतरी असं बनावं, आपण पण थोडंसं हे सक्षम सगळ्या स्त्रीनी व्हावं. मी आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे आज सावित्रीबाई फुले आहेत, त्यांच्याच समाजातली एक माझीच पेशंट आहे. पण एवढी धडपडणारी मॅडम पेशंट आहे की रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ती हार करत असते. रात्री 2 वाजले की डोकं दुखत असतं, मग हॉस्पिटलमध्ये येते. म्हणजे अशी माझी वहिनी, माझ्या भावाची बायको मनीषा भुजबळ, मी तिचा खरंच आज खूप कौतुक करेल. कारण की आज सानिका डेकोरेटर्स आहे ते एका स्त्रीमुळे आहे. आज विषय का निघाला? सावित्रीबाई फुलेमुळे निघाला. त्या दोन्ही मुली खूप कष्टातून शिकवल्या आणि खरंच ह्या छोट्या छोट्या व्यक्तींकडनं सुद्धा आपल्याला घेण्यासारखं असतं आणि आपण ते घेत राहिलं पाहिजे. आणि समाजाला सक्षम करणे हे आपलं फार उदत्त काम आहे. 1910 मध्ये जी क्लारा केटलिन नावाची एक स्त्री होती, 1910 मध्ये 8 मार्चला क्लारा केटलिन हिनं जो मोर्चा केला आणि
आपल्या जागतिक महिला दिन म्हणून तिच्या नावाने आज जो साजरा केला जातो तो फक्त तिच्यामुळे आज हा दिन साजरा केला जातो. त्यामुळं तिलाही माझं मानाचं वंदन असेल. आणि महिलांचा हा दिवस म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याचा नाही, तर हा दिवस म्हणजे एक स्त्रीच्या अदम्य शक्तीचा आहे आणि आपण घेतलेल्या शिक्षणाचा आहे. त्यामुळे मी सर्व स्त्रियांना एकच म्हणेल की आजपासून जागतिक महिला दिनाच्या दिवशीपासून आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की आपण आपली शारीरिक जी अवस्था आहे ती योगा किंवा रनिंग, आज सुवर्णा गोरे रनर आहे, मॅरेथॉन रनर आहे, अशा गोष्टी आपल्या फडतरे मॅडम त्यांचं पण मी कौतुक करते. वयाच्या आज मॅडमचं 65 वर्ष आहे, 71 सॉरी, पण मॅडमनी मॅरेथॉन केली 5 किलोमीटरची. त्यामुळं मी म्हणेल की ज्या ज्या स्त्रियाकडून आपल्याला शिकता येईल तेवढं आपण शिकून घेतलं पाहिजे. आणि मी परत सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जय सेवादेवी. वरी साज हवा परी ज्ञानाच्या वर्णाचा, संयमाचे घालावे वरी साजूक तूप, घालून धीराचा मसाला आमटी बनवावी सुरेख, बुद्धीच्या तेलाची देऊन फोडणी करावी भाजी छान, घालून नम्रतेचे मोहन कराव्या गोळ्या लहान, जोडीला असावी चटणी कोशिंबीर प्रीतीची, भोवती सुबक रांगोळी रेखावी आदराची, असे संसाराचे नित्य रूप व्हावे ताट, पती पत्नीने करावा जेवणाचा थाट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.